पैठण जायकवाडी प्रकल्पाच्या सन 2025-26 या वर्षासाठी कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथे पार पडली। या बैठकीस आमदार हिकमतदादा उढाण यांनी उपस्थित राहून घनसावंगी मतदारसंघातील विविध प्रलंबित व महत्त्वाचे प्रश्न ठामपणे मांडले। यामध्ये दूधना, कल्याणी व इतर नद्यांवरील केटी वेअरचे बॅरेजमध्ये रूपांतर करणे, पाथरवाला उच्च पातळी बंधाऱ्यातून गल्हाटी धरणात पाणी सोडणे, गुंज व साष्ट पिंपळगाव येथे नवीन बंधाऱ्याची उभारणी तसेच गेल्या 18 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हातवन धरण प्रकल्पाला गती देऊन पूर्णत्वास नेण्याची मागणी करण्यात आली। शिवाय 4 क्रमांक 26 चे अस्तरीकरण मंगरुळ व भायगव्हाण येथे इस्केप गेट बसविणे आणि घनसावंगी मतदारसंघातील डाव्या कालव्याचे 68 किलोमीटर लांबीच्या अस्तरीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी आमदार उढाण यांनी केली। या बैठकीस खासदार रामराव वडगुले, खासदार कल्याण काळे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह राजे पंडित, आमदार रमेश बोरनारे यांच्यासह मराठवाड्यातील इतर लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।